10 अश्वशक्तीवरील पंप वापरणाऱ्या आणि विद्युत बिल थकीत असलेल्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केला जातोय। त्या विरोधात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जयसिंगपूरच्या कार्यकारी अभियंत्यांना धारेवर धरलं। अखेर या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन देण्यात आलं। थकीत वीज बिलापोटी 10 अश्वशक्तीच्या वरील थकीत वीज बिल असलेल्या शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडली आहेत। त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पिकं वाळू लागली आहेत। अशावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी जयसिंगपूरमधील वितरणाच्या कार्यालयावर धडक मारली आणि कार्यकारी अभियंत्यांना जाब विचारला। गेल्या महिन्याभरापासून 50 ते 60 हजार रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी महावितरणकडून शेकडो शेतकऱ्यांची वीज तोडण्यात आली आहे। पण दुसरीकडे वारणा नदीवर शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नावावर 5 कृषी पंपांची विद्युत कनेक्शन आहेत। त्याची सुमारे 31,66,000 रुपयांची थकबाकी आहे। मग त्यांचा विद्युत पुरवठा का खंडित केला नाही असा सवाल शेतकरी संघटनेनं उपस्थित केलाय। महावितरणकडून दानोळी, कोथळी, उमळवाड या गावांसह वारणा आणि कृष्णा नदीकाठच्या शेतकऱ्यांची 10 HP वरील कनेक्शन तोडली आहेत। उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे ऊस पिकासह भाजीपाला करपू लागलाय। एकीकडे हे अल्पभूधारक शेतकरी एकत्रित येऊन 2-2.5 किलोमीटर पाईपलाईन टाकून पाणी उपसा करतात। त्यामुळे या शेतकऱ्यांची वीज तोडलेली चालणार नाही असं सुनावण्यात आलं। त्यानंतर ज्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केलाय त्यांना ताबडतोब वीज जोडणी दिली जाईल असं स्पष्ट केलं। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राम शिंदे, महादेवराव धनवडे, धनगोंडा पाटील, शरद कांबळे, श्रीकांत पाटील, शीतल बोरगावे, अजित आलमाने, प्रकाश भोकरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते।